हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अर्थनियोजन यामध्ये प्रत्येकी 3 गुणांचे महत्त्वाचे IMP प्रश्न पाहणार आहोत. आणि आजच्या 3 गुणांचा प्रश्न झाल्यानंतर लगेच आपण 2 गुणांचे जे प्रश्न काही विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती, 2 गुणांचे आणखी सरावासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन हवे आहेत, तर तेही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील, जेणेकरून तुमची जास्त प्रॅक्टिस होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, आजचा प्रश्न आहे पहिला 3 गुणांसाठीचा जो आहे तो घेत आहोत आपण. श्रीमती मल्होत्रा यांनी 85,300 आहे, तिथे लिहिताना माझी मिस्टेक झाली होती. करपात्र किमतीचे सोलर ऊर्जा संच विकत घेतले व ते 90,000 रुपयांनी विकले. GSTचा दर 5% आहे, तर त्यांना या व्यवहारात किती रुपयांची वजावट म्हणजेच ITC मिळेल व किती रुपये GST भरावा लागेल. आता बघा, त्यांची खरेदी केलं आहे, काय विकत घेतला म्हणजेच काय केलं आहे, खरेदी केला किती रुपयाला, 85,000ला, आणि त्यानंतर त्यांनी ते 90,000 रुपयाला विकला. GSTचा दर दिलेला आहे 5%. मग खरेदीच्या वेळी त्यांनी किती कर दिला अगोदर ते आपल्याला काढावं लागेल. खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजेच तो काय होईल, त्यांचा इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजेच काय, ITC त्यावरून आपल्याला मिळेल. मग आता खरेदीच्या वेळेस दिलेला कर काढण्यासाठी काय आहे, त्यांची खरेदीची किंमत गुणिले GST, बरोबर. GST भागिले 100 करावे लागेल. टक्केमध्ये दिला असं ऑलरेडी आपण टक्केमध्ये जे देतो त्याला डिवाइड बाय 100 करत असतो, बरोबर. मग आता काय करणार, आपल्याला ITC काढायचं आहे. म्हणजेच त्यांनी काय केलं आहे, खरेदीच्या वेळी दिलेला कर काढायचा आहे. सुरुवातीला लिहू, खरेदीच्या वेळी दिलेला कर. तर खरेदी कितीला केली, त्यांनी विकत घेतला म्हणजेच खरेदी केला. 85,000 गुणिले GSTचा दर किती आहे, 5%, म्हणजेच 5% आहे, म्हणजेच त्याला डिवाइड बाय 100 करणार. आता हे सॉल्व करा. हे 0 2 0 इथले 2 0 गेले. आता 850 गुणिले 5 किती येते बघा, 5 0 0, 5 5 25, हातच्या आले 2, 8 पंचे 40 आणि 2 42, बरोबर. 42 रुपये. 42 रुपये आले. म्हणजेच काय झाला, हा इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स किती आहे, 4,250 रुपये. इनपुट टॅक्स म्हणजेच काय, ITC आपल्याला मिळाला किती, 4,250 रुपये, बरोबर. सिंपल स्टेप आपण केली. खरेदीच्या वेळी त्यांनी किती कर दिला, खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजेच काय, ITC, बरोबर. तो इनपुट टॅक्स किती मिळाला, 4,250. आता त्यानंतर त्यांनी काय विचारले, त्यांना GST किती भरावे लागेल. आता GST काढण्यासाठी आपल्याला त्यांनी ज्यावेळेस तो विकला त्या विकलेल्या ह्याच्यावर पण त्यांना किती कर भरावा लागला ते पण आपल्याला काढावं लागेल वर्षाप्रमाणेच. म्हणजेच आउटपुट टॅक्स आपल्याला अगोदर, हा आपण काय काढला अगोदर, इनपुट टॅक्स. मग आउटपुट टॅक्स म्हणजेच काय, मग काय करणार आपण, आउटपुट टॅक्स. मग तो विकलाय किती, ते बघायचं. विकलाय किती रुपयाला, त्यांनी 90,000ला विकलाय. मग ते वरच्याप्रमाणेच इनपुट टॅक्स जसा काढला तसंच विक्री किंमत त्यांचा गुणिले GSTचा दर 5/100. GST किती दिले, 5%, म्हणून 5/100. हे 2 0 हे 2 0 गेले, तर 900 गुणिले 5 बघा किती येते, 5 0 0 5 0 0, 9 5 45, आणि रुपये जिथं लिहायला विसरायचं नाही कारण रुपयामध्ये आहे, बरोबर. 4,500 किती आलं, 4,500 आउटपुट टॅक्स मिळालेला, बरोबर. मग आपल्याला पूर्ण देय कर म्हणजेच काय, GST काढायचे. देय कर म्हणजेच GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC इनपुट टॅक्स.
आउटपुट टॅक्स किती आला आहे 4,500. ITC किती आला आहे म्हणजे इनपुट टॅक्स किती आला आहे 4,250. मग आता 4,500 वजा 4,250 किती येईल 250 रुपये. हे काय येईल GST बरोबर. मग खाली सेंटेन्स लिहा. श्रीमती मल्होत्रा यांना या व्यवहारात किती झाले ITC किती मिळाली 4,250 रुपये आणि GST किती मिळाली 250 रुपये. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. मग खाली लिहा श्रीमती मल्होत्रा यांना या व्यवहारात 4,250 ITC म्हणजेच वजावट मिळेल व 250 रुपये GST भरावे लागेल. अशा पद्धतीने खूप सोपं आहे. फक्त लक्षपूर्वक वाचायचं, काय विचारले ते समजून घ्यायचं आणि त्या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं हे एक्झाम्पल. 3 गुणांसाठी हे विचारलं जातं. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मार्च 2019 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता बोर्डाच्या परीक्षेमध्ये. सो तुम्ही याची प्रॅक्टिस करा. तर बघा आता 2 गुणांचे प्रश्न आपण पाहूयात. काही विद्यार्थ्यांना प्रॅक्टिससाठी 2 गुणांचे IMP क्वेश्चन आणखी हवे होते. आपण घेतले होते व्हिडिओमध्ये, पण आणखी त्यांना प्रॅक्टिससाठी हवेत. तर चला आपण ते पण त्यांना देऊयात. बघा प्रश्न पहिला दिलेला आहे. एका वस्तूवरील 2 गुणांसाठीचे प्रश्न आहेत. पूर्ण 6 प्रश्न आहेत. त्याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. जर नाही सॉल्व झालं, नाही काही अडचण आली तर मला कमेंट नक्की या व्हिडिओमध्ये विचारा, कमेंट टाका की हा प्रश्न मला सॉल्व झाला नाही. मी नक्की त्याचा व्हिडिओमध्ये मधून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. बघा प्रश्न पहिला आहे. एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर 1,000 करपात्र किंमत असलेल्या वस्तूवर किती GST भरावा लागेल. पहिला प्रश्न आहे. इथं वस्तूवरील झाले, इथं वस्तूवर आहे. वस्तूवर किती GST भरावं लागेल. सेकंड क्वेश्चन आहे. एका एअर कंडिशनरची करासह किंमत 54,400 आहे. एअर कंडिशनरवरील GSTचा दर 28% असेल तर त्या एअर कंडिशनरची करपात्र किंमत काढायची. इथं करपात्र किंमत काढायची. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे. शेखरने भारत इलेक्ट्रॉनिक्समधून 25,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर त्याला 28% GST भरावा लागला. तर त्याला ते वॉशिंग मशीन केवढ्याला मिळाले. बघा खूप सोपे क्वेश्चन आहे. 2 मार्कासाठीचे आहेत हे प्रश्न. तुम्ही नक्की घरी प्रॅक्टिस करा. क्वेश्चन नंबर 4. 100 रुपये दर्शनी किंमत असलेला एक शेअर 125 रुपये बाजारभावाने खरेदी केला. असीमला 13,750 रुपये गुंतवणूक केल्यावर या प्रकारचे किती शेअर मिळतील. त्यानंतर 5 क्वेश्चन. 100 रुपये दर्शनी किंमत आणि 25 रुपये अधिमूल्यावर असलेली 150 शेअर विकून किती रक्कम मिळेल. या व्यवहारात 0.3% दराने दलाली देण्यात आली आहे. हा प्रश्न नाही सॉल्व झाला तर मला नक्की विचारा. क्वेश्चन नंबर 6. 500 रुपये बाजारभाव असलेले 25 शेअर विकल्यावर किती रक्कम मिळेल. क्वेश्चन मार्क 0.1% या दराने दलाली दिली. बघा अशा पद्धतीचे हे प्रश्न आहे. तुम्ही घरी नक्की याचा प्रॅक्टिस करा. आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करतोय. नेक्स्ट या व्हिडिओमध्ये आपण आणखी 3 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू.